गुड मॉर्निंग मित्रांनो, डेली ब्लॉगिंग चॅलेंजचा आज आहे आपला 21वा दिवस. आणि आज आहे मी जिंतीत. कालच आलो होतो. आज उठलो सकाळी सकाळी 6 वाजताच उठलो होतो. आणि आता व्हिडिओ घेतलाय बघा. इकडे बसली मोबाईल बघत. इकडं मम्मी काय करते? काय नाही, तुमच्यासाठी नाश्ता बनवते खायला. अरे इकडं बघा, इकडं हे लाडवा बनवल्यात असलं ताईसाठी. पण त्यातलं निम्याच्या वर मी खाणार आहे आता. तर चला बघू आजचा दिवस कसा जातोय, काय काय होतंय. आणि इकडं तिखटपुरी कांदा पण आहे बघ. काय बनवायचं? तिखटपुरी तिखट पुरी कसली असते? तिखटपुरी लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरी बारीक करून हळदी टाकून पिठात बनव मळायची, बनव बनव पुरी बनवायची. बनवा, सगळं बनवा. तर चला लाडू खाल्लं, आता घेतलाय चहा. सकाळ सकाळ चहा पितो. आणि लय कालपासनं नारळ 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 पाणी करते. इकडं मागच्या नारळाचं नारळ 2-3 देतो हिला पाडून. आता थांब पिऊ दे, चहा देतो तुला. आणि मी इकडं बनवते नाश्ता. तर चला झालाय आपला चहा बी पिऊन एकदम मस्तपैकी. आता काढू हिला नारळ जाऊन. ए चल, नारळ कॅच कर. पिल्या गोल्याला बघ की, अरे ती बघतोय तुझ्याकडे. ए गोल्या गोल्या. ए चल, मी नारळ वरनं पाडतो, तू कॅच कर. काय खाली पडून द्यायचं नाही एक पण, सगळी कॅच करायची तर तुला देणार. इकडे बघा आपलं नारळाचे झाड आहेत 2-2. जे आता आपण नारळ पाडू. काढलेत नारळ. बघ आता ह्यात बर्फ गावतो का नाही. रातभर गार व्हायला ठेवली होती म्हणून रात्री काढले नाहीत. म्हणलं रात्रीत होत्या ना गार, मग हिला गार गार प्यायला द्यावं. फ्रीज मध्ये एक मी हात घालत नाही, नाही तर लगे बर्फ होतोय हाताचा. तर चला इकडं आपल्या कोयत्याला धार केली मस्तपैकी. नारळ फोडला, त्यात बघा गच्च भरून पाणी निघलंय. बर्फ नाही झाला, मला वाटलं बर्फ होईल. बारकसाच नारळ आहे तरी पण निघलं गालाच भरून. आता हे आतमध्ये मलई आहे बघा. ते पण आपण फोडून नारळ ह्याला मधून 2 तुकडं करू. आता गालास माग ठेव, गालास असं लागल. अरे निघली की मग पडी. तर चला, लय दिवसात आज गावाकडे आल्यामुळे मला भेटली इकडे मम्मीच्या हातची गावरान तुपाची चपाती खायला. इकडं चुलीवरती बनवतात, डिजिटल चूल आहे. मम्मी आणि ताई बनवतात बघा. आणि इकडे ही दुसरं काय बनवणार आहे? पुरी. पुरी. हा, पण त्याला तळून नाही, याच्यावर तळून कसली तरी पुरी बनवतात. ती पण पुरी आपण बघू, तिखट पुरी. इकडं तुपाची चपाती. इकडे पप्पा चालल्यात कांदा काढायला. होय बाबा.
परत ऊन होतंय, ऊन एक लय बेकार बेकार ऊन व्हायला लागलंय. तुपाची पुरी बस बस लय पण नको, तेलकट नको म्हणून आपण चुलीवर करतो या. झाली का पुरी? झाली. डायरेक्ट शाबूक झाली. बाहेर झाले, बाहेर झाले. 2,000 years later. तर चला आता आलोय रानात आणि इकडं कांदा बघा टाकलेला होता. हे कांदा भरतोय आता ह्या पिशवीत आणि असलं बेकार ऊन आहे ना, लय बेकार ऊन आहे इकडं रानात. त्यामुळे आपलं डोक्यावर टावेल घेतला आणि काल तर अलर्ट आलता की आज काहीतरी 50 का 55 पर्यंत जाऊ शकते टेम्परेचर म्हणून. लय ऊन आहे इकडं. मम्मी पण भरती वा, पप्पा तिकडं नेऊन टाकतो. तर इथं महाग भरून ठेवलेला गोवान्या. पहिला गावाकडं आलं की असं काही ना काही रानात असतंय केलेलं. तर चला आता मस्तपैकी आंघोळ केली, केस बिस जरा नीट केली, कारण आता जायचंय आपल्याला गावात. पप्पा मी आणि ताई आम्ही तिघं गावात जाणार आहे आता. आणि नंतर पप्पा माघारी येणार आहेत मम्मीला न्यायला. आज आहे गावचा बाजार है ना. तर चला जाऊ गावात, बघू कसा आहे बाजार, काय तुम्हाला सगळं दाखवतो. तर चला गावात गेलो, गावात उशीरभर बसलो आणि इतकं जे ऊन होतं, इतकं ऊन होतं काय व्हिडिओच घेतला नाही. गेलो आलो झोपलो आणि 5-5:30 वाजता उठलो. आणि आता मम्मी पप्पा आल्यात बघा बाजार घेऊन. इकडं वडापाव भजी बिजी आणल्यात, सगळं सांगितलं होतं फोनवरती. आणि आता आम्ही करतोय भेळ. इकडं कांदा बिंदा, इकडं काकडी कैरी कोथिंबीर सगळं सगळं मिक्स करून भेळ करणार आहे आणि खाणार आहे. तुम्हाला पण दाखवतो कशी करतोय भेळ. तर चला इकडं कापलाय कांदा आणि इकडं काकडी पण कापली. मिक्स करू. ही काढ ग मग कोथिंबीर टमाट लिंबू आणि इकडं कैरी आपली कापायची आणि टाकायची. तर चला काप, वीज कापतोय. हे फरसाना कुठे? फरसाना फरसाना घरात आहे. फरसाना हे पण टाकू का? चालतंय. चायनीज बनवतो आज, चायनीज. नाही पण नका बनवू, मग रस कोण खायचं? हो रस पण बनवायचा. इकडं आंबा आणलं तर बनवा बनवा, रस पण बनवा, सगळं खाऊ. लय नको टाकू बस. तर चला फायनली आपली इकडं भेळ झाली. सगळी बसलोय बघा, अख्खी फॅमिली बसलोय भेळकात. जिलेबी हे खाऊ. हे झाल्याच्या नंतर आमरस बनवायचा आहे, मग आमरस खाऊ. अरे हे पण मागतोय की रं. हे पण मागते, ह्याला पण देऊ आपण. तुला खायचं होय? थोडं कैरी पण टाकली बाटली. चला इकडं आता बनलाय आमरस आणि मम्मी देते सगळ्यांना बघा प्लेटीत वाढून. बघू टेस्ट करू कसं झालाय बघू. आता तिघांना पण घेतलाय. आणि तुला घेते की काय? घ्या खावा सगळे.
तोंडी लावायला मटकी. इकडं मटकी पण आहे. चला भाऊ कसं झालंय. बाहेर झालं. बाहेर झालं. चहा सगळं संपून टाकू आणि भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. झालं ना? जेवतो झोपतो, तुम्ही पण जेवून झोपा. गुड नाईट, बाय बाय.